हे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी. ओके, एकमेव असं नातं असतं. तुम्ही म्हणाल अरे बापरे एवढी मोठी आणि कशी काय मैत्रीण, बरोबर ना, आमच्या मम्माच्या वयाची आहे, पण तुमच्यापेक्षा मोठी माझी मुलं आहेत आणि असं कसं आपण हे करायचं. पण जगातलं एकमेव असं नातं असतं, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पटेल, मैत्रीचं नातं, की जिथं आपण बिंदास बोलतो, बिंदास गप्पा मारतो, कोणी काही शिव्या शाप दिला तर काही वाटत नाही. एक छोटा हे सांगते, अनुभव सांगते. एखादा मित्र जर संकटात असेल तर तो त्याचा जो बेस्ट फ्रेंड असतो तो आधी येऊन भरपूर शिव्या देतो आणि मग मदत करतो. तो खरा मित्र. तुला अक्कल दिली होती का देवाने, कोणी सांगितलं होतं इथे काशी करायला, अशी तशी वाक्य आपण वापरतो आणि मग नंतर म्हणतो बरं जाऊ दे तुझा प्रॉब्लेम काय आहे. तर असं फक्त मैत्रीतच असते. मग उभारलेत आणि आता आपल्याला सगळं ऐकून घ्यायचं आहे आणि तसं काय करायचं आहे. एकेकाळी जिथं तुम्ही बसलेला आहात तिथं आम्हीही बसलेलो होतो, बरोबर ना. आणि आज मला या कार्यक्रमाला यायला पटकन हो म्हणण्याची दोन कारणं होती. एक, माझं सासर माहेर सगळं इथंच आहे आणि त्या भागात मला यायला मिळालं की मी खूप जाम खुश असते, पहिलं. दुसरं गोष्ट होती ती म्हणजे शाळेच्या प्रांगणात जाऊन, म्हणजे मी खूप ठिकाणी व्याख्यानं देते, सगळे ज्येष्ठ नागरिक असतात, हार्ट पेशंट्स असतात, सेमिनार्स असतात, डॉक्टर्स असतात, तिथे आम्ही बोलत असतो. पण शाळेतल्या मुलांच्या इथे जाऊन बोलण्याची जी मजा असते ती वेगळीच असते. आणि माझ्यासाठी हा हॉलिडे म्हणला तरी चालेल, त्यामुळे मी बिंदास गप्पा मारणार आहे. इथे बरेचसे काही महिला आणि पुरुष पालक वर्ग आहेत. फक्त खंत नेहमीच ह्या गोष्टीची वाटते की जेव्हा पालकांना तुम्ही कॉल करता तेव्हा मम्मा काहीही करून सकाळी लवकर उठणार, स्वयंपाक करणार, सगळ्यांचं जिथल्या तिथे ठेवणार आणि पोरांच्या शाळेत जाते, पप्पा का करत नाहीत. हा मला खूप मोठा पहिल्यापासूनचा एक हे आहे. जे कोणी पालक इथे आले असतील त्यांच्यासाठी मी एक मेसेज देते, किंवा तुम्ही तुमच्या यांच्यासाठी एक मेळावा भरा. सर, फक्त पुरुष पालकांनी कंपल्सरी यायचं, नाही आले तर फाईन ठेवा, पण त्या गोष्टीची जबाबदारी तेवढीच झाली पाहिजे. तर आदर्श माताबरोबर आदर्श पिता पुरस्कार पण सगळीकडे जाहीर व्हायला लागतील. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर. ओके, सगळ्यात पहिला रोल. थोडं ताट बसताय. ओके, बघा ताट बसताय म्हटल्यानंतर सगळ्यांचा अँगल 45 वरून एकदम 90 डिग्रीमध्ये गेला, बरोबर ना. मुलांनो, आज आपण जे इथं शिकणार आहोत ना, मला विषय तुमच्या सरांनी दिला होता की तो म्हणजे जीवनशैली आणि हृदयरोग. कारण माझ्याकडे येणारे सगळे हार्ट पेशंट्स आहेत आणि हार्ट पेशंटची सुरुवात कशी होते, काय होते, आणि हा विषय मी हो म्हणायला कारणीभूत असा आहे की माझा सगळ्यात छोटा पेशंट 19 वर्षाचा मुलगा, की ज्याला हायपरटेन्शन आहे, मॅलिग्नंट हायपरटेन्शन. मॅलिग्नंट हायपरटेन्शन म्हणजे 4-5 गोळ्या दिल्या तरी त्याचं BP कंट्रोल होत नाही. तुम्ही आता सगळेजण आहात ते साधारण माझ्या कल्पनेप्रमाणे 10-11 पासून ते 16-17 वयोगटातली सगळी मुलं आहात. एम आय राईट? म्हणजे मग आम्हाला काय होणार नाही, 19 वर्षांना अजून 4 वर्ष बाकी आहेत असं समजू नका. प्रॅक्टिसमध्ये हळूहळू खूप भयानक अनुभव यायला लागलेले आहेत. की पूर्वी मुलं घेऊन यायची आईवडिलांना की असं असं आहे, हार्ट अटॅक आला, ब्लॉकेजेस झाले, आता बायपास सांगितली आहे, प्लास्टी सांगितली आहे, मग डॉक्टर नाही आहेत, पैसे नाही आहेत तेवढे, वडील नाही म्हणतात, किंवा काही वेळा फिटनेस नाही आहे की सर्जरी करूच शकत नाहीत, अशा काही कंडिशन्स डेव्हलप झाल्यात आणि मग काय करू. पण आता इतकी वाईट अवस्था आहे की उलटं झालेलं आहे. कित्येक वेळा मी अशी पेपर बघते, गडबडीत असले की मी वय वगैरे बघत नाही, मी म्हणते कोण आहे पेशंट, तर ते वडील म्हणतात हा माझा मुलगा. आणि शक्यतो मुली अजून नाही आहेत तेवढ्या, कारण मुलींचं कारण असं आहे की जोपर्यंत स्त्रीच्या वयामध्ये पाळी असते, मासिक पाळी असते, तोपर्यंत तिच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं रेग्युलेशन व्यवस्थित होत असतं. कोलेस्ट्रॉलची निर्मिती, त्याचं सगळं विल्हेवाट लावणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पण जसं तिच्यामध्ये ही गोष्ट संपते, मेनोपॉज, तुम्हाला सगळं शाळेत शिकवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, वयाच्या 45 नंतर हा मेनोपॉज सुरू होतो, तेव्हा मात्र तिची इक्विव्हॅलंट रिस्क राहते. ओके, मग तुम्हाला लगेच आपली आई आठवली असेल, आई मग तिचं वय किती असेल, मग आता कसं होईल, काय होईल. सो माय डिअर फ्रेंड्स, हे सगळं जे काही आता आपण बोलणार आहोत ना, ते सगळ्यांसाठीच असणार आहे. बऱ्याचदा तुम्हाला असे डॉक्टर्स जेव्हा तुमच्या गावातनं जातात किंवा तुम्ही बघता, अरे वा काय मोठी मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, केवढं मस्त मस्त सगळं ह्यांचं लाईफस्टाईल असतं आणि कसं शक्य आहे. मी खरं फ्रँकली सांगते, हे सगळं लाईफस्टाईल ना तुमच्या सगळ्यांच्यामुळे आमचं असतं. नो, दिस इज बॅड थिंग. का? कारण शाळेत जेव्हा तुम्हाला शिकवलं जातं
की रोज नियमित व्यायाम करावा. शरीर हीच तुमची संपत्ती आहे. लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य संपत्ती प्राप्त होते. काय ते विद्या विनयेन शोभते. नेहमी खरं बोलावं. हे सुविचार फक्त फळ्यावर लिहिण्यापुरते नसतात माझ्या मित्रांनो. हे सुविचार जेव्हा तुम्ही दैनंदिन अवस्थेमध्ये तुम्ही हळूहळू हळूहळू पुढे नेता तर तुम्हाला मग डॉक्टरांकडे जायची गरज लागत नाही. मग आपण डॉक्टरांकडे गेलो नाही तर डॉक्टरांकडे पैसे कुठून येणार. मग डॉक्टर मोठ्या मोठ्या गाडीतनं कसे फिरणार. सो डॉक्टरांना मोठं करायला कारणीभूत आपण स्वतःच असतो. त्यामुळे शाळेतले जे काही संस्कार आहेत ते संस्कार हळूहळू हळूहळू पुढे नेणं आणि ते कायम डोक्यात कुठंतरी फिट करणं ही सर्वस्वी जबाबदारी तुमची असते. आज मला अभिमान ह्या गोष्टीचा खूप छान वाटतोय कारण 2 आदर्श मातांच्या म्हणजे आदर्श मातांना फेलिसिटेट करण्याचं त्यांना एक पुष्पगुच्छ देण्याचं हार घालण्याचं सौभाग्य आज मला लाभलं. पहिल्या होत्या ज्यांना आपण काय म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा तब तक महाराष्ट्र तेरा नाम रहेगा, जब तक महाराष्ट्र है तब तक यशवंतराव चव्हाण का नाम है. अशी एक व्यक्ती आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी वेणुताई यांचं नाव नेहमीच आदर्श दाम्पत्य, थोर विचारवंत, थोर साहित्यिक की ज्यांची बरीचशी साहित्य म्हणजे ज्याला म्हणतात आपण भरपूर लिहित होते ते. आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं. मी मगाशीच म्हटलं ना वर्षा माझ्या ॲक्च्युली सुनबाई लागतात पण मी बोलते पण मला ना पुस्तक लिहायचं आहे आणि मला लिहायची अजिबात आवड नाही आहे. मग हा जो विचार आहे गेली 2 महिने माझ्या मनात सारखा कुठेतरी कोरतोय. पण आज म्हणजे जेव्हा मला इथं यायची हे झाली मग मी सहजच जाऊन डोकावून बघितलं की होई यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे असं शाळेत पाठ करून घेतलेलं होतं. पण त्यांच्याबद्दलचं डिटेल वेणुताईंच्याबद्दलचे काही किस्से पण मी ऐकले होते. आचार्य अत्रेंबरोबरचा घडलेला प्रसंग मला पूर्वी माहिती होता, सगळं होतं. पण त्यांच्याबद्दलचं डिटेल जेव्हा वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की जो माणूस मुख्यमंत्री पदावर राहतो, उपपंतप्रधान म्हणून काम करतो, जो भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम करतो, म्हणजे केवढा मोठा गाढा व्याप असेल आणि त्यातनं तो लिहितो म्हणजे मला काही अवघड नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की आदर्श एखादं घेऊन पुढे जाणं. तर आज खरंच सांगते की मी आज इथं आल्यानंतर मी मनातूनच ठरवलं की नाही मी वेळ देणार, कारण एवढा तर काही माझं व्याप नक्कीच नाहीये की मी स्वतःला वेळ देऊ शकणार नाहीये. सो अशा एका व्यक्तीने बनवलेल्या निर्मित केलेल्या अशा आदर्शवादी व्यक्तीच्या शाळेतले तुम्ही आदर्श विद्यार्थी आहात. तुम्हाला असं वाटत असेल की आज मी पटकन इथं आलेले आहे, असं काही नाहीये. एक काळ असा होता की माझी आई की साधी होती, त्यावेळची 12वी इंटर झालेली, तिची अपेक्षा होती देवाने पटापट मुलं हे केली. तिलाही 2 मुली होत्या, एक मुलगा झाला. ती जिथं मुंबईत राहत होती तिच्या समोर एक पोद्दार हॉस्पिटल होतं. तिथल्या नर्सेस तिला खूप आवडायच्या. अशा टुकू जातात, सगळ्या अशा छान आवरून असतात. मग ती म्हणायची काय देवाने मला 2 मुली दिल्या, माझी एक तर पोरगी नर्स होणार. की ज्या स्त्रीच्या दोन्ही मुली MD डॉक्टर, की एक लंडनमध्ये असते एक पुण्यात असते आणि दोघी नामांकित डॉक्टर्स झाल्या, ह्या खरंच सांगते की माझ्या आईने बघितलेलं ते स्वप्न होतं म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक जडणघडणमध्ये आपल्या आईचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक वेळी आई सांगते अगं अभ्यास कर. तिला काही कामधंदे नसतात म्हणून ती नक्कीच सांगत नाहीये. तिला असं वाटत असतं की ठीक आहे मला बऱ्याच गोष्टी असं वाटतं. आणि आयांना पण नंतर कळतं की तेव्हा शिकलो असतो तर अजून काहीतरी वेगळी परिस्थिती झाली असती. ती परिस्थिती आपल्या मुलावर येऊ नये, मुलीवर येऊ नये म्हणून ती तशी काळजी करत असते. आणि त्यावेळी आपण मात्र करतो हां तुला काय कळतं गं. म्हणजे ज्या घरात आईला असं बोललं जातं की तुला काही कळत नाही तू गप्प बस, मम्मीला मम्मे म्हणलं जातं, आईला आयडे म्हणलं जातं, ह्या घरात मला असं वाटतं की नाही, हे संस्कार नाही आहेत. आई आईच असते, मम्माच असते. माई म्हणा, ताई म्हणा, अक्का म्हणा, जे तुम्ही आईला म्हणताय, पण ते नाव आदराने आणि तेवढ्याच अभिमानाने घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बाप व्हाल, जेव्हा तुम्ही आई व्हाल, तेव्हा तुमची मुलांचं हे कळणार आहे की एक्झॅक्टली मुलं वाढवणं किती चॅलेंजिंग असतं. भयानक वगैरे नाही, चॅलेंजिंग आहे. सो
जीवनशैलीतला बदल करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करू डॉक्टर, की मला ह्या हार्ट अटॅककडे नाही जायचं, मला ह्या कुठल्याही जायचं नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी कारणं समजून घ्या, हार्ट अटॅक होण्यामागची कारणं कुठली कुठली असतात आणि ती आत्तापासून ठरवायची की त्या गोष्टीकडे आपल्याला जायचं नाही. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे तुमचा आहार. तुम्ही काय खाता ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आजकाल जिकडे तिकडे, म्हणजे मला खूप वाईट वाटतं, पूर्वी कॅफे हा कन्सेप्ट फक्त मुंबई पुण्यात जास्त होता आणि आता जर बघितलं तर सगळ्या तालुका प्लेसेसमध्ये वेड्यासारखे कॅफे झाले. त्या कॅफेचे वेगवेगळ्या नावं दिली जातात आणि मग तुम्ही मुलं तिथं जाता आणि तुम्हाला असं वाटतं फंटास्टिक आहे ना, कॅफेमध्ये जाऊन पिझ्झा खायचा, कॅफेमध्ये जाऊन कोल्ड कॉफी प्यायची. कोल्ड कॉफी कोण कोण पितो? प्रामाणिकपणे, मैत्रीचं नातं आहे आपलं, प्रामाणिकपणे हातवर करायचं. मी एकदा पिलेली आहे. बिंदास. आपलं काय ठरलंय? फ्रँकली वगैरे. बाई बघतील, मग परत बाई ओरडतील, मग आई बघेल, आई म्हणेल हा तू कधी गेला होतास, पैसे कुठून आले, असलं काही नाही. बिंदास. हां, कोल्ड कॉफी कोण कोण पितं? ओके, ठीक आहे. मी तुम्हाला कोल्ड कॉफीबद्दलचं एक फॅक्ट सांगते. किती रुपयाला मिळते रे कोल्ड कॉफी? किती रुपयाला मिळते? 40? हां, नाही, कोल्ड कॉफी, साधी कोल्ड कॉफी विदाऊट आईस्क्रीम नाही. 60 रुपीज. ओके, तरी चांगलं आहे, म्हणजे तुमच्या इथे महाग आहे. पुण्यामध्ये 20-25 रुपयाला पण मिळते. सो तुम्ही सांगा, थिक कोल्ड कॉफी 25, 30, 40 रुपयाला. थिक कोल्ड कॉफी म्हणजे एक्स्ट्रा क्रीम. साय निघते का हो घरात? जेवढी आयांना माहीत असेल, निघते का एवढी साय की तुम्ही असं घट्ट मुठ्ठ अगदी साय घालून तुम्ही मुलांना कोल्ड कॉफी करून देऊ शकता? नाही. तुमच्या माहितीसाठी, जे तुम्ही कोल्ड कॉफीमध्ये जे क्रीम वापरलं जातं त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स आहेत आणि ते सिंथेटिक केमिकलचा एक मोठा कॅन मिळतो. कधी जर तुम्हाला बघायचं असेल तर जाऊन तुम्ही बघू शकता. डायरेक्टली जा आणि तिथं बघायचं त्यांचा कॅन असतो का ते, त्याच्या आणि त्यांना विचारायचं किती रुपयाला येतो. तो हार्डली कॅन 100 ते 150 रुपयाला तो कॅन मिळतो. त्याच्या फॅक्टरी, मोठ्या मोठ्या फॅक्टरी कोंढवा भागामध्ये पुण्यामध्ये आहेत. आम्ही स्वतः जाऊन तिथं बघितले. गटरच्या बाजूला अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज असतात आणि तिथं हे सिंथेटिक क्रीम तयार केलं जातं. मग असं क्रीम खाल्ल्यानंतर कुणाची हेल्थ व्यवस्थित राहिलो? का कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागले? का हार्ट अटॅकचं प्रमाण वाढायला लागले? कारण आमच्या जेवणामध्ये अशा प्रकारचं सिंथेटिक फॅट किंवा ज्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड फॅट जास्त येतं. दुसरा आवडता पदार्थ पिझ्झा. कोण कोण खातंय? आता तर खोटं अजिबात बोलायचं, बिलकुल खोटं कुणी बोलायचं नाही. हां, की पिझ्झा खातो, हातवर. नेहमी खरं बोलावं हा सुविचार लिहित नाही का सर तुम्ही? लिहिताय ना? मग मुलं तुमची ऐकत नाही असं माझं मत आहे. हां, बरोबर. पिझ्झा जे तुम्ही खाता, ओके, त्या पिझ्झामध्ये सगळ्यात पहिला घटक असतो तो म्हणजे मैदा, बेस. बरोबर ना? पिझ्झा बेस. आया म्हणत असतील आमची पोरं बाहेर नाही खात, आम्ही घरी बनवतो. एम आय राईट और रॉंग? बरोबर. घरी कुठून बनवतो? आम्ही पिझ्झा बेस बाहेरून आणतो. पिझ्झा बेस कसा बनतो? तो मैद्यापासून बनतो. त्याच्यात ईस्ट घातलं जातं आणि मग ते थोडा वेळ फर्मंट करून, अर्धा 1 तास 2 तास फर्मंट करून त्याच्या जाड जाड अशा अर्ध्या कच्च्या चपात्या केल्या जातात. तुम्ही एक चपाती तुमची तयार करा, अर्धी कच्ची भाजा आणि ती तुमच्या डब्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याचा अनुभव घ्या. एक प्रकारचं फंगस वरती आलेलं असतं. ती पांढरी बेस असल्यामुळे तुम्हाला तो फंगस दिसत नाही, पण असा फंगस असलेलीच तुम्ही बाहेरून आणता की आमच्याकडे बाई घरातच बनवलं जातं, आम्ही काय बाहेरचं वगैरे बनवतो. ओके. दुसरा, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुटेन नावाचा घटक असतो. आता तुम्ही सगळे मोबाईल युजर आहात, जाऊन सगळं वाचायचं की मॅडम काय बोलत होत्या, काय असतं ते ग्लुटेन. ग्लुटेन हे गव्हात असलेलं घटक आहे की जो, म्हणून माझ्या सगळ्या व्याख्यानामध्ये मी सांगते की गहू बंद करा, गहू बंद करा. त्याचं कारण आहे की ग्लुटेन फ्री डाएट असावा म्हणून मी सांगते. परंतु असे तुम्ही पिझ्झा, त्यात मैदा आहे, स्टार्च आहे, चिकट पदार्थ आहे की जो मानवी आतड्याकडून डायजेस्ट होत नाही, असा अनडायजेस्टेड पदार्थ पुढे जाऊन काय होणार आहे? त्याचा लगदा तयार होणार आहे आणि मग पोट साफ होत नाही, गॅसेस होतात, कुटकुट होतं. मग शिला साफ नाही झालं की मग हळूहळू त्याचा परिणाम होतो, वजन वाढतं. कारण शिला साफ होणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर टाकून देण्याचा घटक असतो. तो जर नाही झाला तर तो तसाच वाढत जातो आणि मग तुम्ही फॅट तुमच्या जसं रक्तामध्ये वाढतं, हळूहळू ते तुमच्या ऑर्गनवर वाढायला लागतं
म्हणून फॅटी लिव्हर चेंजेस वगैरे असे जे काही घटक येतात तेव्हा आम्ही सांगतो की पहिलं अलार्मचं साईन आहे आणि मग तुम्ही हार्ट अटॅककडे जाता. दुसरा घटक आवडणारा सगळ्यांचा कुठला हो? सॉस. आता तर अजिबात खोटं बोलायचं नाही, आमच्या घरात पिचकू नाही. सगळ्यांच्या घरी 10 रुपयाचा पिचकू हा असतो ना? कोणाकोणाकडे असतो? हात वर करा. आईचा आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे, आईचा प्रॉब्लेम आहे. बिंदास हात वर करा, काही नाही आहे. असतो पिचकू, सगळ्यांच्या घरी असतो. ओके, काय हो हा पिचकू? हा पिचकू काय आहे? टोमॅटो सॉस. तुम्ही म्हणाल हा टोमॅटो आहे, काय त्याच्यात वाईट आहे? पण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ज आहेत. 1000 रोगांना आमंत्रण देण्यासाठी, कॅन्सरचं प्रमाण वाढवण्यासाठी, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढवण्यासाठी जे 3 घटक मी सांगते त्यातला पहिला आहे तो म्हणजे प्रिझर्वेटिव्ज. कुठलीही गोष्ट महिला वर्ग लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला फारसं मला सांगायला नाही लागणार, तुम्ही रुरल भागातले म्हणजे तुमच्या काय म्हणतात गाव भागातले लोक आहात, पण मला हे पुण्या मुंबईत आवर्जून सांगावं लागतं की प्रिझर्वेटिव्ज खाऊ नका. लोणचं आम्ही बाई बाहेर आणतो, हे आम्ही बाई बाहेर आणतो, असं आमच्याकडे जरा पुण्या मुंबईत जास्त होतं. सो थोडाफार प्रमाणात हे प्रिझर्वेटिव्ज ह्या सगळ्या प्रकारात असतात, कारण त्याच्यावर एक्सपायरी डेट असते 18 महिने. 18 महिने तुम्ही टोमॅटोचा सॉस करा आणि तो फ्रीजमध्ये ठेवा. मी म्हणत नाही बाहेर ठेवा, तो बाहेर राहतो का हो? फ्रीजमध्ये राहतो का हो? 8 दिवसात त्याला फंगस येतो. मग तो सॉस 18 महिने कसा राहील? कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ज आहेत. त्यामुळे पहिला घटक प्रिझर्वेटिव्ज, दुसरा घटक आहे तो म्हणजे मायक्रोवेव्हचा वापर आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे प्लास्टिकचा वापर. कृपा करून मुलांना प्लास्टिकच्या डब्यात काही देऊ नका. आजकाल हॉस्पिटलच्या इथं शक्यतो पाहायला मिळतं की बाहेर टपरी असते, चहा आतमध्ये कुणाला तरी द्यायचा असतो आणि प्लास्टिकच्या पिशवीतनं चहा जातो. सगळ्यात डेंजरस घटक कुठला आहे तर तो म्हणजे प्लास्टिक. त्यामुळे ज्यांचे प्लास्टिकचे डबे असतील बदलून टाका. वरची टोपणं खाली स्टील आहे आणि वरची झाकणं टोपणं तुमची प्लास्टिकची असतील तो पण घ्यायचं नाही, कारण शेवटी त्याला गरम भाजी लागणारच आहे. त्यामुळे एंटायर डबा हा प्लास्टिकचा जर असेल तर तो बंद करा, पण एंटायर डबा, पूर्ण डबा हा स्टीलचा असावा, ज्याच्यात तुम्ही तुमची पोळी भाजी भाकरी भात काय जे असेल ते घेऊन येत आहे. त्यामुळे कॅन्सरला जे प्रमाण जीवनशैली आहे ना, रुटीनमधलं आहे हे, तुमच्या लक्षात पण येणार नाही आहे की तुम्ही रूट हा छान दिसतोय, त्याच्यावर मिकी माऊस आहे, त्याच्यावर काहीतरी तो स्पायडरमॅन आहे, बार्बी गर्ल आहे आणि मग तुम्ही म्हणता की हा छान आहे छान आहे, आई हाच डबा पाहिजे मला. कारण भूलभुलैया दुनिया आहे सगळी. आणि का तुम्हाला हे आदर्श माता आणि तुमचे सर मॅडम एवढ्या का स्टाऊट दिसतात? कारण त्या काळात ते नव्हतंच, प्लास्टिक हा कन्सेप्टच नव्हता. आमच्या आया आम्हाला स्टीलच्या डब्यातून द्यायच्या. मी माझे अनुभव शेअर करते तुमच्यासोबत. मी पहिला दिवस होता शाळेचा, एक नामांकित सांगलीची शाळा, ज्या शाळेचं ॲडमिशन मला मिळत नव्हतं. आणि का मिळत नव्हतं तर ते म्हणले सगळी फुल झालेत, आता शक्य नाही आहे वगैरे. मग रोज मी आणि माझे वडील जिल्हा परिषदचे आम्ही चक्कर काटत होतो, काही झालं नाही. मग बाबा म्हणले चला एक दिवस जाऊन शाळेत तरी जाऊन येऊया, त्या शिक्षकांना एकदा विनंती करून येऊ, मुख्याध्यापिकाबाईंना. आणि मी गेले तिथं आणि तेच सांगत होत्या, नाही पाटील साहेब समजून घ्या, हो नाही जागा शिल्लक नाही, असं नाही तसं नाही वगैरे. आणि त्या दिवशी मी त्या बाईनं म्हटलं की बाई मी शेवटी विद्यार्थिनी आहे, 4थीत होत्या म्हणजे 4थी पास, की विद्यार्थिनी आहे आणि मला काही करा, मी खाली बसून शिकते, तुमच्याकडे बेंच नाही आहेत ना, मी बसकर टाकून शिकते, पण माझ्या शिक्षणाचं नुकसान करू नका आणि प्लीज मला शाळेत हे घ्या. त्या बाईनं इतकं भावलं की त्यांनी मला जवळ घेतलं आणि तेव्हापासून आमच्या शाळेची कतुकडी सुरू झाली. कतुकडीची मी पहिली विद्यार्थिनी होते की ज्या मुलीला 9वी पर्यंत अभ्यास हा काही फार नाही, शिक्षण महत्त्वाचं होतं पण आवड पण त्या गोष्टीची पाहिजे. आणि सतत बघेल तेव्हा मी बाहेर, मी तुमच्या समोर उभारलेली नॅशनल कबड्डीची मी नॅशनल प्लेयर आहे की जे तुम्हाला लक्षात येणार नाही. 9वी पर्यंत खेळ 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 असणारी मुलगी, जेमतेम अभ्यासात असणारी. जर आता माझ्या मैत्रिणींना विचारलं की अरे ती डॉक्टर झाली तर कसं शक्य आहे, ती तर कायमच बाहेर असायची, ती कायमच खेळात असायची, पण खेळाने मला हार जीत शिकवली. जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही हरलात तर मागे पडू नका, पुन्हा नवीन जोमाने पुढे जावा. त्यामुळे असं काहीही समजू नका की माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय कलाटणी येईल, अगो बाई ती पहिला नंबर काढते, ती काय बाई तिचं आयुष्य सेट, असं काही नसतं. जो बॅक बेंचर्स असतात त्यांचंही आयुष्य सेट होऊ शकतं, त्यांनी मनात आणलं पाहिजे. ओके, सो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रिझर्वेटिव्ज बंद, मयोनीज बंद,
तिसरा घटक सगळ्यांना आवडणारा, ज्याच्यात त्याच्यात तुम्ही काय घालता, आजकाल तो डोसा सुद्धा चीजवाला मिळायला लागला. शी डोस्याची चव काय बदलायची ना ती चीज वगैरे घालून. ह्याच्यात चीज, त्याच्यात चीज, त्याच्यात चीज, प्रत्येक गोष्टी चीजी असेल. तुमचे लेज आणि ते सुद्धा चीजी आले. व्हॉट इज चीज? दॅट इज अ हायली सॅच्युरेटेड फॅट. फॅट वाईट आहे का? कोलेस्ट्रॉल वाईट आहे असं तुम्हाला वाटतं? कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? असा अकराळ विक्राळ मोठा माणूस, त्याच्या हातातनं तेल पडतंय, पायातनं तेल पडतंय, असं तेल पडते आणि तो चाललाय, आलो तुझ्या शरीरात घुसलो, असं काही नाही आहे. कोलेस्ट्रॉल ही वाईट गोष्ट नाही. कोलेस्ट्रॉल ही तुमच्या शरीराची गरज आहे. कारण आपल्या पेशींना इंटॅक्ट ठेवण्याचं, पेशी माहिती आहेत? हां. सेल वॉल माहिती आहे? सेल मेम्ब्रेन माहिती आहे? कसं आहे, सेमी इंग्लिश आहे काय? सेम इंग्लिश. हां. सेल, हां, मेम्ब्रेन माहिती आहे? हां. त्याची भूक जर काय म्हटली, त्याला जर गरज काय आहे तर दोनच गोष्टी, त्याला प्रोटीन द्या आणि त्याला लिपिड्स द्या, म्हणजे कोलेस्ट्रॉल द्या. ह्याच कोलेस्ट्रॉलची दुसरी हॉर्मोन जे तुमच्या शरीरात वर खाली होतं, ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होत असते, त्याचं सगळ्याचं जे विरघळणं, निर्मिती होणं, त्या निर्मितीसाठी मदत करत असतं कोलेस्ट्रॉल. तिसरा घटक आहे तुमचं ब्रेन. मटण कोण कोण खातं? हातवर करा. आता कसे रे हातवर पटापट पटापट? आता खरं बोला, नेहमी खरं बोलावे. ओके ठीक आहे. मटण खाता. यात्रा होते का गावात? यात्रा होते का तुमच्या गावात? होते. बोकड्याचा मेंदू कधी बघितलाय? हो. त्याला गरम कधी केलंय? हां. काय होतं गरम केल्यावर? तो विरघळतो आणि त्याचं ऑइल बनतं. सो युअर ब्रेन इज फुल ऑफ कोलेस्ट्रॉल. आणि जर तुम्ही झिरो कोलेस्ट्रॉल नाही खाणार, असं नाही करणार, तसं नाही करणार, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाणार, अशी जेव्हा कन्सेप्ट घडते, एस्पेशली महिला वर्ग, पुरुष वर्ग, तुमच्यासाठी सांगते, तर तुमचा ब्रेन जो आहे तो डेव्हलप होत नाही. परीक्षेच्या काळात भूक कोणाकोणाला लागते? हातवर करा. खूप भूक लागते. परीक्षा सुरू झाली की सारखं वाटतं काहीतरी खावं. आया बरोबर आहे का मी बोलते ते? हां. मुलं सारखी काहीतरी खायला मागतात, कारण तुम्ही जेवढं काही खाता त्यातलं 60% ग्लुकोज हे तुमच्या ब्रेनला लागत असतं. आणि मग ब्रेन सारखा हायपॉक्सिक कंडिशनमध्ये गेला, मग जरासा चहा प्यावंसं वाटतो, कॉफी प्यावीशी वाटते, काहीतरी आई खायला दे गं, कुरुम तोंडात घालावंसं वाटतं. हे शरीराची डिमांड असते. तसंच कोलेस्ट्रॉल हे तुमच्या ब्रेनला मदत करणारी गोष्ट आहे. ब्रेन जर शाबूत ठेवायचं असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. परंतु 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक असतं चांगलं कोलेस्ट्रॉल, एक असतं ते वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल असतं ते ज्याला आपण म्हणजे ते बाहेर टाकून देण्यासाठी मदत कोण करतं, तर तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल, ज्याला तुम्ही हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणता, HDL. HDL काम काय करतं? हे LDL वाईट कोलेस्ट्रॉलला शरीराच्या बाहेर टाकून देणं आणि सेलची जी मेम्ब्रेनला जी गरज आहे ती HDL करत असतं, की जे तुमच्या जवस, अक्रोड, बदाम, कच्चं तेल वाईट नाही आहे. चटणी, तेल, भाकरी खायचे ना लोक पूर्वीचे, ते काय गरम करायचे का? ते त्यात चीज घालायचे का त्या ठेचामध्ये टेस्ट लागावी म्हणून? नाही. तूप घ्यायचे का? एवढं तूप पण तेव्हा नव्हतं, पण असेल. पण तूप, कच्चं तेल हे गुड फॅट देणारी गोष्ट आहे. आणि ह्याच्या अगदी आपण अपोजिट निघालो आहोत. जर तुम्ही पोळीवर कोणीतरी चीज वगैरे घातलं, पराठ्यावर चीज घातलं, की हां आई माझी ग्रेट हो, माझ्या आवडीचं करते, आणि त्याच आईने जर त्याच्यावर तूप घालून दिलं तर काय हे बनवले, ह्याला काही चव ना धव. पण जी चव लागण्यासाठी गोष्टी आता ज्या एन्हान्स होत आहेत, वाढत आहेत, त्या तुमच्या सगळ्या शरीराला घातक आहेत. त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे अजिनोमोटो. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? टेस्टिंग पावडर. बरोबर ना? व्हॉट इज मीन बाय टेस्टिंग पावडर? ते एक प्रकारचं खारवलेलं मीठ आहे की जे तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं आकुंचन जास्त करतं आणि म्हणून लहान वयात BPचे पेशंट वाढायला लागले. IT सेक्टरमधली तुमची ताई आज इथं आली आहे, सॉरी टू से, पण IT सेक्टर सध्या फार याच्यामध्ये आहे. हां, कारण वर्क फ्रॉम होम, घरी बसून आहे. वीकेंड पार्टीज, आपल्याकडे वीकेंड पार्टीज, तुम्हाला ह्या गोष्टी कदाचित माहीत नसतील, तुम्ही गावाकडचे आहात. कारण शनिवार रविवार आला की आई म्हणत चल पहिलं घरातलं काम कर, बाबा म्हणा चल शेतात चल. आणि खरं ते चांगली गोष्ट आहे, ते करा, आवर्जून करा, दुप्पट स्पीडने करा. पण जर तुम्ही शहरी भागात गेलात तर वीकेंड पार्टीज येतात. शुक्रवार वीकेंड, बाई आता काही काम नाही करायचं. आमच्याकडे रिलॅक्सची पावभाजी वगैरे ना, तिथं अशा तासन तास लाईन लागलेली असतात. का? पावभाजी खायला.
1 तास थांबणार, 1 प्लेट पावभाजी 150 रुपयाची खाणार आणि बाई परत येणार. अगं बाई 1.5 तासामध्ये एक वरण भाताचं कुकर लावलास, गरम गरम तूप भात खालीस, गप्पा मारत फॅमिली बरोबर बसशील. पण ते कन्सेप्ट नाही आहे. सो या कन्सेप्टमध्ये तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की असू दे बाहेर न्या तिला, रडू दे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की या सगळ्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट हे तुमच्या खाण्यातून यायला लागलेलं आहे, टेस्टिंग पावडरमधून यायला लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं ही गरजेची बाब आहे. मी तुमच्या फक्त काही गोष्टी सांगणार आहे. तिसरा घटक आहे, कुणाच्या बरं डब्यात आई नेहमी सॅलड देते. सॅलड, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो ही रोज माझ्या डब्यात असतो. आया, तुमच्या सगळ्यांसाठी एक मेसेज आहे, कृपा करून मुलांना 2 डबे द्या. एका डब्यात पोळी भाजी, काय जे तुम्ही चपाती भाजी जे देत असाल, आणि दुसऱ्या डब्यामध्ये कंपल्सरी गाजर, मुळा, काकडी वगैरे. तुम्ही जवळपास सगळी शेतं आहेत, छोट्या तुम्ही कुंड्यात वगैरे सुद्धा लावू शकता. टोमॅटो हा सगळ्यात उत्कृष्ट लायकोपेन देणारा घटक आहे. जो व्यक्ती रोज बिया काढलेले टोमॅटो व्यवस्थित खातो तो हार्ट अटॅकपासून लांब राहतो. माहिती आहे? नाही, आम्हाला टोमॅटो नाही खायचा, आम्हाला सॉस खायचा आहे, आम्हाला पिचकू खायचं आहे, आम्हाला केचप खायचं आहे. सो टोमॅटो खायचं सांगू नका मॅडम. ओके. दुसरा, काही नका करू बाळांनो, व्हिडिओ वगैरे सगळं यूट्यूबवर येणार आहे. दुसरा घटक आहे, त्यामुळे कंपल्सरी सॅलड, पालेभाजी ही आहारात पाहिजे. तुमच्याकडे काही वळण आहे असं आठवड्यातला 1 दिवस तरी पालेभाजी असावा? नाही आहे. पण शक्यतो शाळेत जर रूल केला तर करा, नसेल केलं तरी सगळ्या इथे जे महिला वर्ग आहे कंपल्सरी मुलांना लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या द्या. पुढे जाऊन डॉक्टरांकडे ढीगभर औषधाचे पैसे घालण्यापेक्षा आहारावर खर्च करा. तुम्ही म्हणाल महाग आहे, मिळत नाहीत, अवेलेबल होत नाहीत. आता असं काही राहिलेलं नाही. दळणवळणाची साधनं खूप झालेली आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आहारातला चाललाय सगळा, ते म्हणजे दूध पिणं. ओके. दूध पिल्यानंतर मी बऱ्याच जणांना सांगते की त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट आहे आणि तुम्ही घेऊ नका, असं माझ्या यूट्यूबच्या व्याख्यानात मी बोललेली आहे. मी का घेऊ नका म्हणते, कारण दूध वाढीचे इंजेक्शन्स दिले जातात. दुधात सॅच्युरेटेड फॅट आहे, केसीन आहे की जो मानवी आतड्याकडून ते डायजेस्ट होत नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दुधामध्ये आजकाल भेसळी खूप व्हायला लागले. जर तसं नसेल, ह्या सगळ्या गोष्टींपासून की कुठलंही दूध वाढीचं इंजेक्शन दिलं जात नाही आहे, कुठली भेसळ नाही आहे, ओला सुका चारा खाऊनच त्या गाई म्हशी वाढल्या जातात, त्या सगळ्या गोष्टी असेल तर असं दूध फॅट काढून वरचं मलाई काढून तुम्ही घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण सकाळी उठल्या आमच्याकडे दूध नाही आहे म्हणून बऱ्याचशा आया सकाळी उठल्या चहाचं पातेलं ठेवतात. त्यात दर 10 किलोमीटरवर आपल्याकडे एक साखर कारखाना आहे, बरोबर ना? त्यामुळे अशी साखर घातली जाते. नाहीतर हॉर्लिक्स वगैरे डब्यातले जे टोपणं असतात ना ती असतात, किंवा किलवरचे जे चमचे असतात ना ते तुमच्या डब्यात असतात, कारण तो मोठा चमचा असतो. आणि असे भरपूर घालून इकडे कणिक मळायची आणि पटापटा चपाती लाटायची, तिकडे चहा पोरगं गाळून घेते आणि चहा चपाती खाऊन मी शाळेला जातो, असं जर एखाद्या आईला वाटत असेल तर कृपा करून लवकर उठा, चपाती भाजी करून घाला. पण चहा चपाती इज ॲब्सोल्युटली बॅड फॉर युअर हेल्थ. कारण काय आहे त्याच्यात? सॅच्युरेटेड फॅट आहे, साखर आहे, त्याने पुन्हा फॅट वाढणार आहे, आणि ग्लुटेन आहे की जे मानवी आतड्याकडून डायजेस्ट होत नाही. आणि परत काही दिवसानंतर तुम्ही सतत म्हणता जळजळतंय, मळमळतंय, पोट साफ होत नाही, मग पित्ताची गोळी खावा. आणि मग कुणाला पैसे देताय? डॉक्टरना, नाहीतर फार्मासिस्टला. त्यामुळे उठल्या काही नाही, बदाम अक्रोड खावा असं मी म्हणणार नाही. असेल ज्याची ऐपत त्याप्रमाणे खा, नसेल 4 शेंगदाणे असतात, गुळाचा खडा असतो घरी, हां, उठलं की पहिलं 1 इंच गूळ आणि एवढे एक 5-6 शेंगदाणे तोंडात टाकायचे, चावून खायचे. मग तुमची आंघोळ वगैरे काय असेल ते करा, आणि मग तुमचा चहा नाश्ता काय असेल ते करा, आणि मग घरी जा. कृपा करून चहा चपाती हा कन्सेप्ट पहिला बंद करून टाका. ओके. त्यानंतरचा घटक आहे तुमचा कॉमन जे असणारा तो म्हणजे ब्रेकफास्ट. करता का हो सकाळी न्याहारी? नाही. काही जण हो, काही जण नाही. शक्यतो 2 वेळा जेवणं हा कन्सेप्ट कुणी आणला? दीक्षित डाएट, बरोबर ना? 2च वेळा जेवा. तुमचं वय नाही आहे 2 वेळा जेवायचं. 2 वेळा जेवणं कोणासाठी असतं? ज्यांचं ओबेसिटी आहे, वय जे वजन जास्त वाढलेलं आहे
तरी पण जेवणाची जर समजा सवय मुलांना लावायची असेल तर सकाळी जाताना त्यांना पोटभर जेवण द्या, शाळेत काहीतरी छोटं मोठं एखादा डबा द्या. संध्याकाळचं जेवण सूर्योदयाच्या आधी करता येतंय का बघा. अगदीच नसेल तर 6 ते 7च्या दरम्यान. त्याच्या पुढे जेवणासाठी जाऊ नका, कारण जेवणाच्या आणि झोपेच्या मध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर पाहिजे. कोणाकोणाचं असते हात वर करा. 3 तासाचं नाही. आमचे पप्पाच येतात 9 साडेनऊला, मग आम्ही जेवतो आणि मग 10 साडेदहाला झोपतो. असे कोण कोण आहेत? ऑलमोस्ट बरोबर. ठीक आहे, ताट बसताय. हां, अँगल बदलूया आपण. ओके, खाण्याचं लक्षात आलं, काय खायचं आणि काय नाही खायचंय. ओके, आईने केलेली भाजी भाकरी जे काय असेल ते समाधानानं खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान. कोणी सांगितलंय? संतांनी सांगितले. बरोबर, चित्ती असावे समाधान. जे काही पानात पडलेलं असेल ते गपचूप व्यवस्थित खाणं तर ते तुमच्या शरीराला लागतं. बऱ्याच एस्पेशली मुलींना सवय असते असं 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 बोटाने बाजूला करायचं. कांदा बाजूला कर, कोथिंबीर बाजूला कर, हे मला आवडत नाही, ते मला आवडत नाही, आई हे काहीच केलंय मला खपतच नाही. सो अशी व्यक्ती जी असते त्यांना आजारपणं लवकर लवकर सुरू होतात. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा घटक जोक सांगू. ओके, एक मुंगी असते, ती रिक्षात बसून निघालेली असते, तिच्या बाजूने हत्ती निघालेला असतो आणि जेव्हा ती त्याला क्रॉस करते आणि ती एक पाय बाहेर काढते. का? हत्तीला पाडण्यासाठी. बरोबर ना? ओके, समजला ना जो. हां, एक मुंगी असते, ती हत्तीच्या अंगावर चढते आणि त्याच्या कानात कुरकुर कुरकुर काहीतरी बोलते. हत्ती चक्कर येऊन पडतो. काय असेल? हाँ, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मोठ्यांसाठी एक जो. गणपतीच्या आयुष्यात 2 बायका आहेत. बरोबर ना? मोठ्यांसाठीचा एक जो. गणपतीच्या आयुष्यात 2 बायका आहेत, एक रिद्धी सिद्धी. बरोबर. मग माझ्या आयुष्यात एकच बायको का जिद्दी. काय केलं आपण? मस्त हसलो. बरोबर. हृदयरोगाला लांब ठेवायचे, बीपीला लांब ठेवायचे, डायबिटीजला लांब ठेवायचे, तर आपल्या आयुष्यामध्ये हसणं विसरू नका. ओके, तुम्ही ECG बघितलाय? बघितलं असेल ना ECG. आम्ही काढतो हृदयाची पट्टी. काय असं असतं हृदयाची पट्टी? वर खाली वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. काय शिकवतो? आणि जेव्हा ती सरळ येते तेव्हा काय असतं? डेथ. वो हमने खाली मूवी में देखा था. आय एम सॉरी. डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी. सो ECG आपल्याला काय शिकवतो? तो जर सरळ असेल तर लाईफ आहे का यार? वो लाईफ में तो ऊपर नीचे होना ही चाहिए. आज तुमचं खाली आहे, आज तुम्ही डाऊनफॉल आहात, म्हणजे तुम्ही वरती येणार नाही असं कोणी सांगितलेलं आहे? काळ हे त्याचं सोल्युशन असतं. प्रत्येकाचं सोल्युशन काळ आहे. आज मला जमत नाही एखादा विषय, ठीक आहे, पण उद्या मी तो करून दाखवणार आहे. उद्या नक्की जमणार. मी माझे प्रयत्न नाही सोडणार. सो माय डिअर फ्रेंड्स, आयुष्यामध्ये जर छान आणि ह्या सगळ्यांना लांब ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे तुमचे विचार. जसं माझ्या आईने विचार केला होता की ॲटलिस्ट माझी एकतरी मुलगी नर्स होईल का, तिच्या 2 मुली डॉक्टर होतात, कारण ती प्रचंड इच्छाशक्ती कुठेतरी असणार आहे. सो तसं पहिला आलेला मुलगा चतुर रामलिंगन नाही बनणार आहे आम्ही, की तो कसा मागे पडेल ह्याच्यावर मी विचार करण्यापेक्षा मी कसा पुढं जाईन आणि मी कसं परफॉर्म करेन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमच्या आयुष्यामध्ये एंड ऑफ द स्टोरी कुणी जाताना डिग्री पेपर्स, प्रॉपर्टी, ऑर्नमेंट, तुमचा बँक बॅलन्स, तुम्ही कुठल्या घराण्यात जन्माला आला होतात, काय आलात, हे कोणी काहीही विचारत नाही, बघत नाहीत, काही संबंध नसतो. तुम्ही काय केलं पेक्षा कसे जगलात ह्याला महत्त्व आहे. आणि जगण्याची जर कला शिकायची असेल, जगण्याची कला शिकायची असेल तर मन मोठं करून असा हात हे करून, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्यार की झप्पी है ना. मुन्नाभाई MBBS कुणी कोणी बघितलाय? एवढेच. मुन्नाभाई MBBS बघितलं नाही? नाही बघितलेला. मुन्नाभाई MBBS मध्ये वो जो रहता है ना हीरो,
व्यक्ती असतो, पाटील असतात. मी पण पाटील आहे ना, म्हणून पाटलांवर जोक सांगतो. आणि एवढे तालेवार पाटील असतात आणि त्यांना मुलबाळ नसतं, खूप वाईट वाटत असतं. ते खूप नवस तापास करून त्यांना एक मुलगा होतो. मग ते खूप नवसाने झालेलं पोरगं असतं, म्हणून त्याचे सगळेजण बाळ 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 म्हणून त्याचं नाव पडतं बाळासाहेब. आय एम व्हेरी सॉरी तिथं कोण बाळासाहेब पाटील किंवा कोण नाव असेल तर त्यांचा काही तसा सुतराम संबंध नाही आहे. आणि ते बाळ मोठा होतो, इतका मोठा होतो की तो लग्नाला येतो. आणि मग लग्नाचं जेव्हा वय होतं, मुली जेव्हा येतात त्याला सांगायला येतात, मुली जेव्हा येतात तर ते म्हणतात की तो हुशार म्हणजे मोठा होतो, पण त्याला व्यवहार काहीच नसतं, कारण इतका लाड होतो. मग शेवटी एक दिवस असं होतं की सगळेजण तिला स्थळ आलं की ते म्हणत असतात, कुणाला मुलगीसाठी कुणासाठी आलाय? ते बाळासाहेब पाटील. अरे पोरगी विहिरीत ढकलून द्या, ते काही शाणा आहे का पोरगं? ते परत जात असतात. शेवटी पाटील वैतागतात आणि मग ठरवतात की 150-200 किलोमीटर लांब कुठेतरी जायचं आणि मग तिथली मुलगी बघायची. तर जाताना त्या ह्याला सांगतात की बाळ, एक लक्षात ठेव, फक्त काही पण विचारलं तर 4 गोष्टी जास्त सांग, कमी सांगू नकोस. बाळ अध्याघरात असतं, उद्धट नसतं. बाळा म्हणतो हो हो हो. तिथं गेल्यानंतर ते विचारतात, तुम्ही पाटील का? पाटील 96 कुणी पाटील आहे. मग PA वगैरे शिक्षण झालं असेल तुमचं? PA MA झालं, MA. मग ते म्हणतात मग 20-25 हजाराची नोकरी आहे का? 50,000 पगार आहे म्हणून सांगतो तू. मग तर काय पाटील आहेत, 96 कुळी आहेत. मग काय 5 एकर जमीन तर आहे का तुम्हाला? 25 एकर बागायत आहे आमची म्हणता. 5 पोरगी फिनिश, सगळं आम्हाला पसंत आहे. आणि पटापटा फराळची ताटं येतात आणि बिचारा तो चिवड्याचा बुकणं उचलतो, तोंडात टाकतो आणि त्याला जोरात ठसका येतो. आता होणारा जावई असतो त्या घरचा, त्यामुळे सासरे जातात, त्याच्या पाठीवर हात फिरवतात. अरे अरे काय खोकला आहे का? खोकला? TB झालाय, TB झाला. कभी बडा चढा के नाही बोलणार, बस इतना याद करू. हसायलाच पाहिजे. कोण म्हणतं? मी नाही म्हणत, सावळे सांगतात, डॉक्टर सावळे सांगतात, हसायलाच पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमची लाईफस्टाईल. PTचा वर्ग होतो. आठवड्यात किती वेळा असतो? शनिवारी. हां, मग 3 वेळा, 2 वेळा होतो. पण जेव्हा तुम्ही हे PTचा वर्ग करतात, काय शिकवतात तो PTचे सर तुम्हाला? व्यायाम शिकवतात. मग फक्त PTच्याच वर्गाला व्यायाम करावा असं सर सांगतात का तुम्हाला? नाही. जे PT शिकवतात ते रोज सकाळी 15 मिनिटं तुमच्या घरात, कारण तुम्ही उभारलेला असता किती? 3 फूट बाय 3 फूटच्या जागेमध्ये, तेवढ्यात तुम्ही व्यायाम करता ना. मग तेच जर लाईफ टाईम ठेवले तर नाही आम्हाला करायचं. जो रोज एक्सरसाइज करतो, जो रोज व्यायाम करतो, एस्पेशली मुलांच्या मध्ये सांगते, जे आता ज्युनियर कॉलेजची मुलं आहेत, बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की मला हे अचीव करायचं आहे, ते अचीव करायचं. त्यातल्या त्यात आर्मी, नेव्ही किंवा तुमच्या पोलीस भरतीसाठी बरीचशी मुलं जातात. जेव्हा ती भरती असते तेव्हा जीव तोडून पळायचं. भरती झाली की मला आता मिळालं, मग आता मी भरपूर पैसे खाणार, ह्याव खाणार, तेव्हा खाणार, मी करणार. फोटो मग अशी सगळ्यांची अशी मोठी वर आलेली आहे. कधी असं मला पण भीती वाटते, समजा चोर आला आणि माझं जर हे मंगळसूत्र तोडून गेला, माझ्या शेजारी पोलीस आहेत, तो मला वाचवू शकणार नाही, त्यालाच पळता येणार नाही. मग फिटनेस किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, आहे ना? सो फिटनेस ठेवायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. जसं आहार महत्त्वाचा आहे तसं व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. रेग्युलर व्यायाम करणं गरजेचं आहे. मैत्रिणी ठरवा, सकाळी मी 5-5:30-6ला उठते, पट अर्धा तास आम्ही सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत फिरून येतो. गप्पा मारायला सगळ्यांना आवडतात की नाही? पण आम्हाला नाही करायचं का? आम्हाला मित्रमैत्रिणींपेक्षा एक छान मित्र मिळालेला आहे. कोण? मोबाईल. तुम्ही कुठल्या पण हॉटेलमध्ये जावा, आता काही नाही राहिलं, मुंबईला जावा, पुण्यात जावा, कुठेही जावा, तुमच्या इथे पण बघा, आई वडील बसलेले असतात, मुलगा मुलगी बसलेले असते, प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये. मोबाईलमुळे आपल्याला कुणाची आता गरज लागलेली नाही. हां ठीक आहे, मी एकटी थांबते, मोबाईल आहे, रील आहे, याहू आहे, इंस्टाग्राम आहे. परवा मला एक असं इतकं वाईट एक हे समजलं की मैत्रिणीच्या इंस्टाग्रामवरून कुठल्या तरी मित्राबरोबर मैत्री झाली, XYZ, आणि शाळेत फर्स्ट रँकला येणारी मुलगी बॅग घेतली आणि 10वीत असताना ती निघून गेली. ओके, फर्स्ट रँक येणारी. म्हणजे जर तिने असंच कॉन्स्टंटली करिअर चालू ठेवलं असतं तर आयुष्यात काहीतरी नक्कीच हे केलं असतं. आणि लग्न झाल्यानंतर जो काही
व्याप असतो, जबाबदाऱ्या असतात. हे तुमच्या अंजली ताईला, आता जी दिदी आपल्या समोर रडली तिला विचारा की आईकडे शिकणं आणि नंतर शिकणं त्याला खूप फरक आहे. खूप जबाबदाऱ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि प्रत्येकालाच पवारताईंसारखी सासू मिळेल असं काही नाही. त्यामुळे तुम्ही त्या शब्दात हां मी पण तसंच करणार, माझ्या सासूवर टाकणार आणि मी पण निघून जाणार, असं प्रत्येकालाच तो प्लस पॉईंट मिळेल असं नाही. पण माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून तुमची स्वतःची एक आयडेंटिटी ठेवा आणि म्हणून व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे झोप. दिवसभर शाळेत काम केल्यानंतर, शाळेत अभ्यास केल्यानंतर, क्लासेस ये वो सब करके तुम्ही जेव्हा घरी येता त्याच्यानंतर मात्र काय होतं, आईचा मोबाईल तुमच्या हातात आणि आई कामात असते त्यामुळे ती पण काही फारसं लक्ष देत नाही. मग कुठं गेम खेळ, सुडको खेळ, काय सुडको ना गेम असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेम, पबजी ये वो सगळं तुम्ही सुरू करता आणि तासन तास तुम्ही त्या मोबाईलच्या मध्ये असता. तुम्हाला माहिती आहे झोप येतात कशी, झोप कशी येते, मेकॅनिझम माहिती आहे? नाही माहिती? ओके. दिवसा झोप येते का? रात्र झाल्यानंतर झोप येते? काय कारण असेल त्याला? कारण रात्र जशी होते, सूर्यप्रकाश जसा कमी होतो तसा आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये मेलॅटोनिन नावाचा एक घटक असतो, तो सिक्रीट व्हायला त्याला म्हणजे मदत होत असते. मग तो जास्तीत जास्त सिक्रीट होतो आणि मेलॅटोनिनचं प्रमाण वाढलं की आपोआप मेंदू, सगळे शरीर थकले जातात किंवा शांत झोप येते. म्हणून आम्ही जेव्हा झोप येत नाही तेव्हा अशा पेशंटला आम्ही मेलॅटोनिन लिहून देत असतो. जसं सूर्य उगवतो, जसं सूर्यप्रकाश येतो तसं जे पिच्युटरी ग्लँड आहे तिथून हे मेलॅटोनिनचं सिक्रिशन वगैरे होत असतं. ते हळूहळू मेलॅटोनिन काय करतं, सिक्रिट व्हायचं कमी होतं आणि मग तुम्ही जागृत अवस्थेत येता. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लख्ख प्रकाश असतो तिथं झोप येत नाही. मग रात्रभर टी व्ही बघणं, लेट ॲट नाईटपर्यंत टी व्ही बघणं, लेट ॲट नाईटपर्यंत कम्प्युटरवर बसणं, लेट ॲट नाईटपर्यंत तुम्ही मोबाईल बघणं, रात्री 0 बल्ब लावून, रात्री लाईट लावून, भीती वाटते म्हणून लाईट लावून बसणाऱ्या लोकांना पुढे जाऊन झोपेचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे कृपा करून झोपण्यापूर्वी कमीत कमी 1 तास ते 2 तास मोबाईल बघू नका. ओके. आणि मोबाईल हा विद्यार्थी दशेत नाहीच पाहिजे. खूप वाईट अनुभव ह्या मोबाईलचे यायला लागलेले आहेत कारण तिथे कुणाचाही बांध नाही आहे. ज्याला जे दाखवायचंय, गूगल बाबा सब गूगल बाबा को पूछते ये क्या है वो क्या है, व्हॉट इज सेक्स, असं सुद्धा तुम्ही गूगल बाबाला विचारता आणि ते त्यांचं काम करून मोकळे होतात. परंतु ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी समोर येणं ही काळाची गरज असते. फार अर्ली स्टेजेसमध्ये फार तुम्हाला माहिती पाहिजे असं नाही आहे. कुणी तुम्ही सांगितलेला आजचा टॉपिक गुगलला विचारता का? विचारता तुम्ही? ट्रिग्नोमेट्री काय आहे, सेल म्हणजे काय आहे, किंवा तुमच्या प्लांटमधलं ते मेटाबॉलिझम कसं होतं, रेस्पिरेशन काय, हे तुम्ही विचारायला जाता नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून मोबाईल या भूतापासून लांब राहा. मी भूतच म्हणते त्याला. तो जो मोबाईल तुम्ही माझ्याकडे बघितला, माझ्या मुलीने मला गिफ्ट केला तो तिच्या पहिल्या पगारातून. जेव्हा केला तेव्हा लागत काय त्याच्यात, नको मी मला आयफोन, म्हणजे मम्मा स्टेटस सिम्बॉल आहे तो, तुला पाहिजे. काही नाही म्हटलं, छोट्या मोबाईलमध्ये पण सेम मिळतं. पण तो मोबाईल जसा आला ना तेव्हापासून 2 वेळा मला हार्ट अटॅक येता वाचलेला. का? कारण एकदा तो मोबाईल मी माझ्या मैत्रिणींबरोबर तो कुठला नाचगाव घुमा मूवी बघायला गेले होते आणि तो मोबाईल माझा तो CCD त्या कॅफेमध्ये तो विसरला आणि मी आतमध्ये, आणि नंतर लक्षात आल्यावर माझा मोबाईल विसरला. धापा टाकून हो माय गॉड, माझा मोबाईल 1.5 लाखाचा मोबाईल गेला. ओके. आणखी एकदा असाच एक प्रसंग घडला होता, मोबाईल एकीकडं आणि मी एकीकडं. नंतर लक्षात आलं की एवढं कशाला घ्यायचं बाबा की ज्याला हार्ट अटॅक येईल. साध्या मोबाईलमध्ये सॅमसंगमध्ये पण दिसते की सेम तेच आणि हेच, काय फरक पडणार आहे त्याच्यात. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून आयुष्यात अशा कुठल्याही गोष्टी वाढवू नका की ज्याने टेन्शन आणि स्ट्रेस वाढेल. सो व्यायाम जीवनाचा अविभाज्य घटक समजा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचे सोशल इंटर रिलेशनशिप. खूप महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला इथं सांगते. माणसाचा ताण वाढणारी एकमेव घटक असते ती म्हणजे कम्युनिकेशन, फ्रेंड सर्कल. आपण प्राणी आहोत, कळपात जगतो. आपण एकटे दुकटे जगू शकत नाही. सगळ्या जगाकडे असं करून बाजूला झालेली मुलगी दुसऱ्या दिवशी तर तिला अपेक्षा असते माझ्याशी कोणतरी येऊन बोलावं, माझ्याशी कोणतरी येऊन बोलावं. ज्या गोष्टी तुम्ही
सहज सोप्या ह्याने माफ करायला शिकता, तेव्हा तुमची मानसिकता ही तेवढीच चांगली राहते. सो योगाची माझी एक CCY म्हणून एक डिग्री आहे. 2007 मधली मी योगाची गोल्ड मेडलिस्ट आहे कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूटमध्ये. तिथे आम्हाला तेच शिकवलं. तिथलं एक फक्त मी उदाहरण म्हणून सांगते. तुमचं योगाचं काही होतं तुमचे लेक्चर्स किंवा काय, शक्यतो मुलांना योग शिकवा. तर त्यातलं पहिलं एक सिंपल उदाहरण सांगते की जो ज्याला आपण म्हणतो की चक्रासन. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आत असा करतो, इकडे जातो आणि वागतो आणि पुन्हा आपण परत पूर्वस्थितीत येतो. तर ते आम्हाला सांगायचे की ह्याच्यात तर काय व्हॅल्यू घ्यायची. तर जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं, सुख येतं, दुःख येतं, दुःख येतं वगैरे, परत तुम्ही पूर्वावस्थेला जाऊ शकता. सो अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या परमनंटली नसतात. तुमच्या इंटर रिलेशनशिप म्हणजे की योगामध्ये पहिल्यांदा शिकवलं जातं ते यम नियमाचं. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. म्हणजे वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका, एखाद्या गोष्टीचा लोभ घेऊ नका. जसं मगाशी ना की दिस इज माझं मंगळसूत्र, मी जर तुळशीबागेत असं 4 तोळ्याचं मंगळसूत्र घालून फिरायला लागले तर माझ्यासारखं डोक्यात येणार माझं मंगळसूत्र कोणतरी चोरेल, माझं मंगळसूत्र कोणतरी चोरेल. मग मी काय ना, माझं शॉपिंगमध्ये मन लागेल का, मी तेवढी खुश राहील का, नाही आहे. त्याच्यापेक्षा खोटं घालून गेलं तर काय, तर बिंदासपणे कुणी पण घ्या, काय फरक पडत नाही. माझ्या सासूबाई म्हणलं तर सोन्यासारखा नवरा काय खोटं घालती गं. मी म्हटलं जर ह्याचं हे निघालं गेलं तर सोन्यासारख्या नवऱ्याला हार्ट अटॅक येईल ना. त्याच्यापेक्षा ठीक आहे, त्याच्यापेक्षा ठीक आहे, खोटं तर खोटं, मनात आहे ना नवरा, मग तो दाखवायला कशाला पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका, अपरिग्रह किंवा ज्याला काय म्हणतात अस्तेय, लोभ करू नका. दुसऱ्याचं माझ्याकडे यावं, तिच्याकडे छान आहे ना ते माझ्याकडे पण पाहिजे, त्याच्यासाठी मी अट्टहास केला पाहिजे. का अंजलीताईने केला नसेल का तिच्या आईकडे अट्टहास? तसं केलं असतं तर तिच्या आईला किती टेन्शन आलं असतं. तिने आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करून ती गेलीच ना वरती. IT इंजिनियर होणं इट्स नॉट अ जोक, इझी नाही आहे ती गोष्ट. पण आणि ते पण एवढ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तिलाही वाटलं असेल पटकन माझ्याकडे लॅपटॉप यावा, पटकन माझ्याकडे हे यावं. पण त्याच्यासाठी तिने स्ट्रगल केलेलं असतं, तिच्या आईवडिलांनी स्ट्रगल केलं असतं. पण ते करत असताना तिने जर काही गोष्टीत ॲडजस्ट केली असेल म्हणून तर या गोष्टी घडल्या. सो दुसऱ्याचं आहे म्हणून ते माझ्याकडे पाहिजेच असं कधीच नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ब्रह्मासारखं सात्विक आचरण ठेवणं. नियमामध्ये तप म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तप, ज्या एखाद्या गोष्टीचं सातत्य, मला नंबर मिळवायचा आहे ना, मला मॅथ्समध्ये इतके मार्क्स पाडायचे आहेत ना, मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार, दॅट इज तप. स्वाध्याय, दृक्श्राव्य स्वाध्याय, चांगल्या गोष्टी ऐका. हे मला वेगळं सांगायला नको, शाळा इटसेल्फ इज अ गुड स्वाध्याय. सगळं शाळेत आयडियल असतं, सगळं आयडियल असतं. काही शाळा हे 8 तास सोडले तर जग खूप विचित्र आहे. पण शाळा ही गोष्ट अशी असते की जिथं सुकून असतो, मन रिलॅक्स होतं. आजही मला जर म्हणलं जाऊन तिथं मांडी घालून बसतो, मी खरं आनंदाने येऊन तिथे बसेन. कारण ती जी जागा आहे ती जागा परत आयुष्यात नाही. नंतरचं आहे ते म्हणजे दृक्श्राव्य स्वाध्याय, म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच नुसतं फेअर अँड लवली लावण्यापेक्षा मन फेअर अँड लवली होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. मन खुश ठेवणं गरजेचं आहे. संतोष, नेहमी आनंदात राहा, जसं असेल त्या पद्धतीनं. ओके, खुश असं तर असेल. आज सरांनी मारलं, तुमच्यात आहे का छडी मारणं? बंद झालं असेल. नवीन नवीन नियम शासन काढायला लागले. पण मी खरं सांगते, आयांनी मी माझ्या मुलांना शाळेत घातलं तर तेव्हा मीच म्हणायची, साम दाम दंड काही वापरा, माझी पोरगी घडली पाहिजे. असं पालकांनी म्हणणं गरजेचं आहे. शाळेत एखादे शिक्षक कान धरतात किंवा एक मारतात, त्याच्यात काही वाईट नाही आहे. जसं आता इथं हे म्हटलं जातं ना की उद्या जर हा गृहपाठ नाही कोण आणलास तर उद्या कोंबडा बनवेल. मग तो विद्यार्थी म्हणतो मग जरा झणझणीत बनवा, मला जरा तिखट आवडतं. असं आजकाल चाललेलं आहे. आमच्याकडे कोंबडा बनवायला म्हटलं की आम्ही घाबरायचो, अरे बापरे उद्या आता सगळ्यांच्या समोर लायकी निघते. काय नाही, आमच्या बाई काय करायच्या, बेंचवर उभं राहा म्हणायचं. पण बेंचवर उभं राहा म्हणत असताना सुद्धा मी असं म्हणायचे की आज मला बेंचवर का उभारलं, अपमान नव्हता तो. बघ तू सगळीकडे नजर टाक आणि काय वाईट आणि काय चुकले ह्याचा तू अनुभव घे, हे त्याच्यातनं सांगणं असायचं. त्यातनं आमचा अपमान नसायचा कधी. कोंबडा बनवून बाहेर बसवायचे
कोंबड्या बनवून बाहेर किंवा बाहेर जरी उभं केलं तरी त्याच्यामध्ये एक अर्थ असायचा की तू बाहेर थांबलायस, आत येण्यासाठी तुझी धडपड झाली पाहिजे, आज चूक केल्यास पुन्हा ही चूक नाही व्हायला पाहिजे आयुष्यात. आणि जो गोष्ट पुन्हा 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 चुका करत जातो तो घडत नाही. कारण देर इज अ सुपर नॅचरल पॉवर. त्या पॉवरला कुठंतरी तुम्ही त्याच्यावर असणं गरजेचं आहे. आणि हे जर नियम तुम्ही आयुष्यात पाळले तर मुलांना तुम्हाला कुठलाही त्रास सहन होणार नाही. आपण ब्रीफिंग करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो. आहार खूप महत्त्वाचा आहे. आहारामध्ये मैदा, गहू, सॅच्युरेटेड फॅट म्हणजे चीज, तुमचं मयोनीज खाता ना? नाही खात. मयोनीजमध्ये ऑइलच आहे सगळं, दुसरं काही नाही आहे. तर अंड ऑइल वगैरे घातलेलं असतं किंवा एक्सेस फॅटी पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ खाणं चुकीचं आहे. दुसरं आपण काय शिकलो. कंपल्सरी जेवणाची म्हणजे ब्रेकफास्ट हा कंपल्सरी गरजेचा आहे, त्याच्यात चहा चपाती नसावी. तिसरं आपण काय शिकलो. उठल्या उठल्या सकाळी गूळ आणि शेंगदाणे तोंडात टाकायचे, कारण त्याच्यात आयर्न जाणार आहे, फायबर जाणार आहे, स्निग्धांश जाणार आहे की जो तुमचं चांगलं फॅट वाढवायला मदत करेल. त्यानंतरचा आपण घटक कुठला शिकलो की एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली ती म्हणजे बॉडी हायड्रेटेड ठेवा. पाणी पिण्याची सवय ही खूप गरजेची आहे आणि ही शाळा कॉलेजेसपासूनच लागते. शाळेत पाणी कसं पितो आपण. नळाला तोंड लावून गोटा गटा 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 पितो. शाळेतच शिकवलेलं असतं भरपूर पाणी पी. डायरेक्ट नळाला तोंड लावलं तरी चालेल पण पाणी पी. तिथं हायजीन काय कन्सेप्ट नसतो. रोजचं कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी पोटात जाणं गरजेचंच आहे. चौथा घटक शिकलो फायबर. आहारामध्ये सॅलड, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो किंवा हिरव्या पालेभाज्या जाणं तितकंच गरजेचं आहे. चौथा घटक शिकलो तो म्हणजे मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये असणं गरजेचंच आहे. त्यानंतर आपण शिकलो प्यार की झप्पी दे दो, सब छोड़ दो और सबको गले लगा के फ्रेंडशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर आपण शिकलो ते म्हणजे आपण प्राणी आहोत, कळपात राहतो, कळपाच्या बाहेर जायची कधी धडपड करू नका, सगळ्यांना सामावून घेऊन एका ठिकाणी राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण शिकलो ते म्हणजे नियम. ते आता तुम्ही पुन्हा एकदा गुगलवर वगैरे सर्च करा, तर डिटेल मी बोलणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण आज शिकलो ते म्हणजे शाळेत शिकवलेले सुविचार हे आयुष्यभर आपल्या याच्यात आणणं, आपल्या याच्यात. मला असं वाटतं तुम्ही जाताना शेवटी 10वी मध्ये 12वी स्लाईम बुक देताना रे भरायला. सगळीकडे आता ती प्रथा. स्लाईम बुक म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यात तुम्ही त्या मित्राविषयी एक मेसेज लिहायचा, तुमचा ॲड्रेस लिहायचा, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आणि ते बुक आपल्या जवळ ठेवायचं. आमच्या काळात तसं नव्हतं, काहीच नव्हतं. मग आम्ही नंतर 30 वर्षानंतर सगळ्या मैत्रिणी आम्ही एकमेकीला शोधून काढलं आणि आता छान आमचं असं शाळेचा मस्त मोठा ग्रुप आहे. पण असं स्लाईम बुक देत असताना हे सगळे सुविचार तुम्ही लिहून द्या की जेणेकरून कधीही ते बुक उघडलं तर आपल्याला आठवलं पाहिजे. म्हणून शाळेच्या प्रांगणातून जाताना एक मोठी शिदोरी असते आणि ती कधीही कुठेही विसरू नका. शाळा ही ज्याच्या डोक्यात राहते तो आयुष्यामध्ये कायम सक्सेसमध्ये राहतो. ज्याच्या डोक्यातनं शाळा जाते तिथल्या तिथं विसरून चलो मी निघाले, आता मी कॉलेजमध्ये निघाले आणि मग कॉलेजमधले मित्रमैत्रिणी सुरू केले आणि तिथून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते असं काही नाही आहे. तिथं जरी तुम्ही गेलात तरी ज्याच्या डोक्यात शाळा आहे तो व्यवस्थितच राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आजकाल विवाहबाह्य बऱ्याचशा गोष्टी किंवा एक कल्चर सोडून. माझे वडील होते, वडील मला नेहमी एक सांगायचे, वेन द हेल्थ इज गॉन समथिंग हॅज गॉन. औषध गोळ्या करून तू परत मिळवशील. वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग मोर हॅज गॉन. खूप कष्ट लागतील परत पैसे कमवायला. बट वेन कॅरेक्टर हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन. जर तुझं कॅरेक्टर जर खराब झालं तर मात्र खूप. नो डाऊट की आम्ही मुली होतो आणि माझ्या वडिलांना त्या गोष्टीची खूप भीती होती. आणि त्यावेळी मला वडिलांनी शिकवलेली गोष्ट होती की प्रत्येक तुझ्या वागण्यात, बोलण्यात, सगळ्या गोष्टीत कुठंतरी नीतिमत्ता असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी वारकरी संप्रदायातली मुलगी आहे आणि कधी ज्ञानेश्वरी अशी कोळून पिले काय नाही. पण एक पत्र आहे की जे कानावर पडत होतं ते अनुभवात करणं किंवा ती ओवी स्वतःच्या लाईफमध्ये आणणं ही खूप महत्त्वाची घटक होती. परवाच जाताना मला असं वाटलं की एक मुलगी होती टोल नाक्यावर आणि बिचारी पावटा विकत होती. छोट्या छोट्या पिशवीत पाव किलोचे पावटे विकत होती आणि वरून कोसळत होता पाऊस. आणि माझा मुलगा मागे बसून चांगलं असं पॅक करून वगैरे असं करून झोपला.
मला इतकं वाईट वाटलं की काय सेम वयाचंच होतं, ती मुलगी पण त्याच्याच वयाची होती आणि इतकं प्रोटेक्टेड लाईफ माझा मुलगा हे आहे. आणि न राहून माझी मला वाटते 15 दिवसापूर्वी मी छत्री विकत घेतली. तर ती छत्रीच्याकडे हात गेला आणि मी त्या मुलीला देऊन टाकली की बाळा भिजू नकोस, पाऊस खूप आहे आणि आजारपणा खूप वाढायला लागले, विकतेस ना कौतुक आहे पण भिजून फक्त करू नकोस. हे मला करायला भाग पाडलं माझ्या संस्काराने. हे मला कुणी सांगितलेलं नाही की असं करायचं. आणि हे संस्कार हे फक्त आणि फक्त तुमची शाळा आणि तुमची आईवडील देत असतात. त्यामुळे या लोकांना कधीही आयुष्यात तुम्ही विसरू नका. आज या ठिकाणी बोलावलं, आज माझ्यासाठी खूप कौतुकाचाच दिवस आहे. मी इतकी ग्रेट नक्कीच नाही आहे ना, मी कुठली आदर्श माता आहे, पण एका आदर्श मातेची नक्कीच मी मुलगी आहे. आणि आज 2 आदर्श मातांचा सत्कार करायचे पुण्य मला लाभल्याबद्दल मी संयोजकांचे सगळे आभार मानते. आज या ठिकाणी मला ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. मला हे माहिती तर मी हे वाक्य बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जाऊन बोलते की थँक्यू मला ऐकून घेतल्याबद्दल, पण तुमचं वयच आहे ऐकून घेणार. मोठं झाल्यानंतर काय माहिती असं काय होतं, कुणाच ऐकून घ्यायची इच्छा होत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शाळेच्या बाबतीमध्ये कायम नतमस्तक राहणं, जेव्हा शक्य आहे तेव्हा शाळेत येऊन त्या गोष्टीचं नुसतं यायचं मी मैत्रिणींवर इथे फिरायचे तिथं फिरायचे असं करण्यापेक्षा शिक्षकांना आठवायचं, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या. माझ्या शाळेत मला एकदा आलेला मोठा प्रसंग सांगते. 10वीला असताना माझ्या बाईंनी मला बोलवून सांगितलं होतं, समाजशास्त्रातून नापास होणार, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र तुला येऊ शकत नाही. 20 रुपयाच्या, तेव्हा 20 रुपयाचा स्टॅम्प मिळायचा, 20 रुपयाच्या स्टॅम्पवर मी लिहून देते की तू नापास होणार. मी बघितलं, खाली मान घातलं. स्पोर्ट्समन होते, इतकी का आपण कमी आहोत का असं म्हणून त्याच दिवशी ठरवलं की दाखवून द्यायचं. इतका अभ्यास केला की मला 100 पैकी 96 मार्क्स होते. की जी व्यक्ती नापास होणार होती ठरवलं तर काहीही अवघड नाही, फक्त ठरवणं महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच.